सर्वांना नम्र विनंती आहे की व्हिडिओला लाईक करावे आणि शेअर करावे आणि चॅनलला सबस्क्राईब करावे. माझं नाव श्रावणी. मी एका बँकेत काम करते. माझा नवरा तुषार हा इंजिनियर आहे आणि आम्हाला एक 14 वर्षाची मुलगी आहे. तिचं नाव समृद्धी आहे. एकुलती एक मुलगी असल्यामुळे आम्ही तिची खूप काळजी घ्यायचो. तिला एका चांगल्या शाळेमध्ये ॲडमिशनसुद्धा घेतलं होतं. समृद्धी लहानपणापासूनच अभ्यासात खूप हुशार आहे. तिच्या शाळेतून नेहमी तिला कौतुकाची थाप मिळायची. ती जशी अभ्यासात हुशार होती तशीच सर्व खेळांमध्ये, चित्रकलेमध्ये सुद्धा खूप रस घ्यायची. सर्व शिक्षक तिचे तोंड भरून कौतुक करायचे. आमचे सर्व नातेवाईक आणि मित्रमंडळी यांच्यामध्ये समृद्धी खूप लाडकी होती. एके दिवशी मला समृद्धीच्या शाळेतील माझ्या बँकेमध्ये फोन आला की समृद्धीच्या अचानक खूप पोटात दुखू लागलं आहे. तुम्ही ताबडतोब शाळेत या. मी लगेच बँकेतून हाफ रजा घेतली आणि शाळेत गेले. समृद्धी तिच्या वर्गात बेंचवरच डोकं ठेवून पोट पकडून झोपली होती. मी तिला घेतलं आणि डायरेक्ट आमचे फॅमिली डॉक्टर भोसले यांच्याकडे गेले. डॉक्टर राहुल भोसले हे समृद्धीच्या वडिलांचे मित्रच होते. त्यांची आणि आमची जुनी ओळख होती. अनेक कार्यक्रमांमध्ये आम्ही एकमेकांच्या घरी जायचो. तसेच एकत्र फॅमिली पिकनिकला सुद्धा आम्ही जायचो. त्यांची पत्नी आणि मी चांगल्या मैत्रिणी होतो. त्यांनाही एक मुलगा आणि एक मुलगी होती आणि तीही जवळपास समृद्धीच्या वयाचेच होते. जेव्हा मी समृद्धीला आपण राहुल काकांकडे जाऊया, ते तुला औषध देतील असं म्हटलं, तेव्हा समृद्धी रडायला लागली आणि दवाखान्यात जायला नको असं म्हणायला लागली. ती खूपच घाबरलेली दिसत होती. मला वाटलं तिच्या पोटात खूप दुखत असावं म्हणून ती रडत होती. परंतु पोटात दुखत असतानाही ती दवाखान्यात जायला का नको म्हणत आहे हे मात्र मला कळेना. आई, आपण मेडिकलमधूनच औषध घेऊन घरी परत जाऊया असं ती मला वारंवार म्हणायची. तरीही मी तिचं काहीही ऐकलं नाही आणि मी तिला डॉक्टर राहुल यांच्याकडे घेऊन गेले. दवाखान्यात गेल्यावर समृद्धीच्या हातापायाला आणि पूर्ण शरीराला घाम सुटला होता आणि तिचे शरीर थरथर कापत होते. तिच्या जास्तच पोटात दुखतं की काय असं मला वाटू लागलं. तरीही ती आपण इथून जाऊया, चल घरी जाऊया असंच म्हणायची. आम्ही दवाखान्यात पोहोचलो तेव्हा डॉक्टरने आमचं हसून स्वागत केलं आणि म्हणाले, काय वहिनी, कशा आहात? मग त्यांनी समृद्धीकडे पाहत विचारलं, काय समृद्धी बेटा, पोट कसं आहे आता तुझं? त्यांच्या बोलण्यावर समृद्धी काहीच बोलली नाही. उलट तिने माझा हात आणखीनच घट्ट पकडला आणि ती डॉक्टरांकडे बघायचे देखील टाळत होती. मग मी म्हणाले, डॉक्टर, 3 महिने झाले तिच्या पोटात राहून राहून दुखत आहे. याचं काय कारण आहे? अजून पण काही निदान झालं नाही. यावर ते म्हणाले की, वहिनी, अहो, या वयात मुलींच्या पोटात दुखणं हे नॉर्मल आहे. मग मी म्हणाले, पण तिला पिरियड्स पण आता व्यवस्थित रेग्युलर येत आहेत. मग पोटात का दुखतंय? आपण तिची सोनोग्राफी किंवा इतर टेस्ट करूया का? तेव्हा ते दरवेळी सारखंच म्हणाले की, वहिनी, बाकीच्या टेस्ट करायची काही गरज नाही. मी औषध देतो, त्यानं तिला बरे वाटेल आणि आधी मी तिला चेक करतो असं ते म्हणाले. तेव्हा समृद्धी आणखीनच घाबरली. ती माझा हात सोडतच नव्हती
तरीसुद्धा डॉक्टर म्हणाले की समृद्धी बेटा फक्त चेकअप करणार आहे, काही नाही होणार, चल. असं म्हणून त्यांनी तिला चेकअप रूममध्ये नेलं. मागील 3 महिन्यापासून समृद्धीच्या असेच पोटात दुखत होतं आणि सुरुवातीला मला वाटलं की मुलगी आहे आणि मुलींच्या जातीला असं होतच असतं आणि समृद्धीचे पिरियड्स सुरू झाले. पण दर 15 दिवसांनी समृद्धीला असंच पोटात दुखण्याचा त्रास होऊ लागला. डॉक्टर भोसले यांचे औषध घेतलं की तिला बरं वाटायचं, परंतु पुन्हा ठराविक दिवसांनंतर तो त्रास पुन्हा सुरू व्हायचा. असे 3 महिने उलटून गेले होते. आता तर समृद्धी दवाखान्यातच यायला घाबरायची. तरीसुद्धा मी तिला जबरदस्ती दवाखान्यात घेऊन यायची, कारण तिला होणारा त्रास मला बघवत नव्हता. आमचा डॉक्टर भोसलेंवर पूर्ण विश्वास होता, म्हणून आम्ही सेकंड ओपिनियनसाठी दुसऱ्या कोणत्याही डॉक्टरकडे गेलोही नाही. तिचं चेकअप होईपर्यंत मी एका फोनवर बोलत होते. जेव्हा ती बाहेर आली तेव्हा थोडी शांत होती आणि तिचे डोळे ओले होते. मी विचारलं, अगं तू रडतेस काय? नवीन ठिकाणी थोडीच आलो आहोत आपण. तेव्हा डॉक्टर पण हसत हसत म्हणाले की हो ना समृद्धी बेटा, ये हां परत. आणि ती जवळजवळ धावतच दवाखान्याच्या बाहेर पडली. आम्ही घरी आलो. ती काहीच बोलत नव्हती, औषध पण खात नव्हती. पण मग मी म्हणाले, डॉक्टर काकांनाच बोलावते. असे म्हणताच ती म्हणाली की नाही नको, मी खाते औषध. ती खूप एकटी एकटी वाटायची, कुणाशी काही बोलत नव्हती. झोपताना शरीराचा मुटका करून झोपायची. पूर्वीची समृद्धी राहिलीच नव्हती. तिचं अभ्यासात पण लक्ष नव्हतं. कुठल्या मैत्रिणीला भेटत नव्हती की फोनवर कोणाशी बोलतही नव्हती. घरी कुणी नातेवाईक आले तर रूमच्या बाहेरसुद्धा येत नव्हती. दरवाजा आतून लावून घ्यायची. माझ्या लक्षात आलं होतं की तिला कसला तरी त्रास होत होता, पण तिला विचारलं तर ती काही सांगत नव्हती. आणि मग 1-1.5 महिन्याने एके दिवशी अचानक तिला चक्कर आली. त्यावेळी नेमके डॉक्टर भोसले बाहेरगावी गेले होते, म्हणून मग आम्ही तिला दुसऱ्या एका डॉक्टर मॅडमकडे घेऊन गेलो. त्यांनी समृद्धीला चेक केलं आणि त्यांनी आम्हाला जे काही सांगितलं ते ऐकून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. कारण ती 1.25 महिन्यांची गरोदर होती. मी हे ऐकून उभ्यानंच खाली कोसळले. आमची मुलगी ही अशी कशी वागली? मला आता खूप लाज वाटत होती आणि तिचा राग पण येत होता. मी तिला हलवून हलवून विचारत होते की सांग, कोण आहे तो मुलगा? आणि मी तिच्या कानाखाली मारली. मला हे सहनच होत नव्हतं. पण डॉक्टर मॅडम आणि माझ्या नवऱ्याने मला थांबवलं. ती फक्त रडत होती, बोलत मात्र काहीच नव्हती. मग जरा वेळाने मी शांत झाले आणि डॉक्टर मॅडमनी आणि आम्ही तिला विश्वासात घेतले आणि जे काही असेल ते खरं सांग, आपण यातून नक्की मार्ग काढू आणि तुला कोणालाही घाबरायची गरज नाही असे सांगितले. तेव्हा तिने जे काही सांगितले तो आमच्यासाठी दुसरा मोठा धक्का होता. ती सांगत होती की जेव्हा तिच्या पहिल्यांदा पोटात दुखलं तेव्हा आम्ही तिला डॉक्टर भोसलेंकडे घेऊन गेलो होतो. तोपर्यंत तिला डॉक्टर भोसलेंवर फार विश्वास होता. ती त्यांना राहुल अंकल म्हणायची आणि ते तिला चेकअप करण्यासाठी चेकअप रूममध्ये घेऊन गेले आणि त्यांनी तिला तिचा टॉप वरती करायला सांगितला. तिने निरागसपणे टॉप वरती केला आणि तिचं उघडं पोट आता त्यांच्यासमोर होतं.
आणि तिचा स्कर्ट सुद्धा थोडासा खाली सरकला होता. डॉक्टर राहुल तिला वडिलांसमान होते, त्यामुळे ती अजूनही बालिशपणेच वागत होती आणि तिला परपुरुषासमोर कसं वागायचं याचं अजूनसुद्धा जास्त ज्ञान नव्हतं. पण डॉक्टर राहुल मात्र तिच्या उघड्या पोटावरून हळूवारपणे हात फिरवत होते आणि त्यांचे डोळे आता विचित्र प्रकारे चमकत होते. त्यांनी तिला नको त्या ठिकाणी स्पर्श करायला सुरुवात केली, जेणेकरून तिला आता आपल्यासोबत काहीतरी चुकीचं घडत आहे हे समजत होतं आणि त्याची किळस पण येत होती. तिने त्यांचा हात झिडकारून लावला आणि त्यांना म्हणाली, अंकल, हे काय करत आहात? तेव्हा ते म्हणाले, गप्प बस, मी तुझे चेकअप करत आहे. तेव्हा ती म्हणाली, मी हे आईबाबांना सांगेन. तेव्हा ते म्हणाले की जर तुझ्या आईबाबांना याबद्दल काहीही सांगितलंस तर मी त्यांना विषारी औषध गोड बोलून खायला देईन आणि त्यांना मारून टाकेन, कारण त्यांचा तर माझ्यावर खूप विश्वास आहे. आणि डॉक्टर राहुल यांनी तिला औषधं दिली की ज्या औषधाने थोडे दिवस तर तिला बरं वाटायचं, परंतु पुन्हा तिच्या पोटात दुखू लागायचं, जेणेकरून ती वारंवार आजारी पडायची आणि आम्ही परत तिला त्यांच्याकडेच घेऊन जायचो आणि दरवेळी ते अशा प्रकारे तिचा फायदा घेत होते. समृद्धीला हे सगळं नको वाटायचं, परंतु आम्हीच तिला जबरदस्ती त्यांच्याकडे घेऊन जायचो. ते दरवेळी तिला धमकी द्यायचे आणि तिचा फायदा घ्यायचे. मागच्या वेळी जेव्हा ती त्यांच्याकडे यायला नको म्हणत होती तेव्हा मीच तिला जबरदस्ती त्यांच्याकडे घेऊन गेले होते आणि बऱ्याच वेळपर्यंत त्यांचं चेकअप चाललं होतं आणि त्यांनी तिला बेडवर झोपवलं आणि तिच्यावर अत्याचार केला आणि कोणाला काही सांगितलं तर जीव मारण्याची धमकी दिली. आता मला आठवत होतं की त्या दिवशी ते समृद्धीचे चेकअप जरा जास्त वेळ करत होते आणि माझ्या जुन्या मैत्रिणीशी फोन चालू होता, त्यामुळे किती वेळ गेला हे मला कळलं नाही, पण बराच वेळ झाला होता. चेकअप चालू होतं याबाबत मी त्यांना विचारलं, तेव्हा म्हणाले की वहिनी, तुम्हीच म्हणत होता ना की काही वेगळ्या टेस्ट करूया का म्हणून मग मी जरा वेगळ्या टेस्ट करत होतो. आणि समृद्धी अशी धावतच हॉस्पिटलच्या बाहेर का गेली आणि त्यानंतर समृद्धीचे बदललेलं वागणं हेही मला आठवत होतं. आता माझ्या सर्व लक्षात आलं होतं. मी आता समृद्धीला माझ्याजवळ घेतले आणि तिला मिठी मारली. तिला मी आता कुरवाळू लागली. ती खूप रडत होती. मी तिचे अश्रू पुसले आणि म्हणाले, आता कोणालाही घाबरायची गरज नाही, मी आहे ना, काहीही होणार नाही. आणि मी थेट तिला घेऊन पोलीस स्टेशन गाठले आणि डॉक्टर भोसले यांच्यावर बाललैंगिक शोषणाचा गुन्हा नोंदवला. समृद्धी मात्र आणखीन कित्येक दिवस त्याच अवस्थेत होती. तिला त्यातून बाहेर काढणे माझ्यासाठी आता एक मोठे आव्हान होते. तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो, आपल्या आसपास असे कित्येक डॉक्टर भोसलेंसारखी माणसं असतात जी लहान मुलं आणि मुलींचा आणि इतरांच्या असहाय्यतेचा फायदा घ्यायला टपलेली असतात आणि अशा व्यक्तींना वेळीच ओळखणे पाहिजे. आपल्या मुलांच्या वागण्यात जर काही बदल जाणवला तर पालक म्हणून त्याच्या खोलापर्यंत गेलं पाहिजे. आपल्या मुलांना इतरांच्या हातात सोपवताना एकदा नाही, 10दा नाही तर 1000 वेळा विचार केला पाहिजे, हो ना? तर मित्र आणि मैत्रिणींनो, कशी वाटली कथा? कथा आवडल्यास लाईक करा, शेअर करा
आणि अशाच नवनवीन कथांसाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. धन्यवाद.